जळगाव जवळच्या कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं खळबळ माजली आहे। यावर आता प्रतिक्रिया सुद्धा उमटली आहे। भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांचे पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला। त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा त्यांनी तिन्ही बापले येऊन यांना धमकावायचे ते। युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले। भरत हॉटेलवाले तिघी बापले काही सण त्यांना मारलं बा कानसवाडे शहरात। कशावरून वाद होता? कशावरून बहुत गेला असेल त्याच्या हॉटेल जेवणात फाळले, याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा। तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? मा सामने गेले, गाव मारले बा। काय होते गाव? गाव चापर होता, काही एक साकू होता। तुमच्या समोर घडलंय सगळं? हा, हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते काही कळलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।